अव्यक्त विचार तुम्हाला मी स्पष्ट सांगत आहे. अव्यक्त म्हणजे ज्याचा जन्मच झाला नाही असा परमात्मा, जन्मरहित, त्याचं अव्यक्त रूप आहे. आणि व्यक्त रूप म्हणजे ब्रह्मांड रचना कशी त्याने तयार केली आणि तो ब्रह्मांडामध्ये कसा आहे हे त्याचे व्यक्त रूप आहे. आणि हे व्यक्त रूप आणि अव्यक्त रूप कळणे अवघड. त्याच्यासाठी प्रथम परमात्म्यानं काय केलं तर प्रथम परमात्म्याला इथं विश्रांतीला स्थानच नव्हते. प्रथम परमात्मा हा राहतो कसा आणि झोपतो कसा किंवा तो आहे कसा ह्यो विचार करण्यास कठीण आहे. प्रथम परमात्मा हा अखंडच आहे. अखंडच असल्यामुळं त्याला विश्रांतीला स्थानच नाही. आणि विश्रांतीला स्थान नाही म्हणून त्याने विश्रांतीसाठी, स्वतःच्या विश्रांतीसाठी ब्रह्मांड रचना तयार केली. आणि ह्या विश्रांतीच्या आधारावर आपल्याला कोणतरी जाणील आणि जाणून आपल्याला माझं मी कसं आहे हे कळण्यासाठी तो आतुर झालेला होता. आणि त्याच्यासाठी त्या परमात्म्यातूनच संकल्प निर्माण झाला. आणि त्या संकल्पाबरोबर माया निर्माण झाली. आणि माया निर्माण झाल्यानंतर मायेच्या योगे हे सगळं ब्रह्मांड तयार करता आलं. आणि मायेत संपूर्ण विकार मायेनं तयार केलं. आणि त्या विकाराला परमात्म्यानं साथ केली. ते अहंकार, लोभ, तृष्णा, कल्पना, वासना हे असे जे विकार जे निघले ते सर्व विकार मायेपासून झाले. आणि हे मायेचे विकार चालविण्यासाठी तो स्वतःहून सिद्ध झाला. आणि स्वतःहून सिद्ध होऊन मायेच्या विकाराला आधार दिला. आणि त्या विकाराने प्रबळ होऊन एक एक विकार या नभा एवढा मोठा झाला. आणि तिथं परमात्म्याचा विस्तार खुंटून गेला. आणि परमात्म्याला न जाणता वेगळ्याच पद्धतीचं कार्य चाललं. आणि त्याच्यामुळं परमात्मा कळायला साधन झालं नाही. हे विकार आता ह्या जन्मामध्ये कुणाला सोडत नाही. ते ब्रह्मांडा एवढे आघात मोठी शक्ती आहे त्यांची. आणि त्या शक्तीमुळे परमात्म्याकडे वळायला कुणालाही साधन राहिलेलं नाही. आणि तो परमात्मा कसा आहे हे कळण्याला तिथं आधार राहिलेला नाही.